नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच गव्हर्नमेंटचे शासकीय जेवढे संस्था आहेत त्यामार्फत कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं प्रोसेस चालू होते. फॉर्म सुटणारे, लिंक ओपन होणार आहे, त्याची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती अगदी A to Z देणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही नवीनच ऐकला असेल, ARTI म्हणजेच RT. आता RT म्हणजे काय? RT करणं सुद्धा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मग RT मध्ये कोणत्या कॅटेगरीतल्या उमेदवारांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे किंवा ट्रेनिंग मोफत मिळणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. कुणासाठी ही RT संस्था आहे, कॅटेगरी कोणती आहे, फॉर्म कधी सुटणार आणि प्रोसेस काय असणार आहे. ओके, सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि विशेष म्हणजे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामध्ये बघा कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज कसा भरावा, परीक्षा पद्धत, जिल्हा निवड कशी करावी, जिल्ह्यानुसार जागा किती आणि स्पर्धा किती, असे एक ना अनेक व्हिडिओ बघायचे तुम्हाला भविष्यामध्ये. त्याची अपडेट घेण्यासाठी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. आता बघा, या संदर्भात इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मदत करते. सो अगदी फ्रीमध्येच म्हणूया आपण. आता ₹1 ही ॲपची कॉस्टिंग असल्यामुळे तुम्हाला ₹1 द्यावा लागतो. सो आम्ही तर तुम्हाला ही टोटली बॅच फ्री देतो तुम्हाला, ज्यामध्ये बघा बार्टी, टार्टी, RT, सारथी आणि महाज्योतीकडनं जे पोलीस भरती किंवा सैन्य भरतीची ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी फॉर्म सुटतील. फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म भरले जातात आणि फॉर्म भरून झाले की तुमची CET एक्झाम होते. मग ह्या एक्झाममधून जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील किंवा त्यांना जेवढे सिलेक्ट करायचे त्या विद्यार्थ्यांची निवड होते. सो तुम्हाला इथे स्कोर वाढवायचा असेल आणि तुमची निवड व्हावा असं वाटत असेल, बॅच जॉईन करा. ह्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण तयारी संदर्भात मार्गदर्शन असणार आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देणार आहे, फॉर्म कसा भरावा, कागदपत्रे कोणती लागतील, शिष्यवृत्ती कशी मिळेल, हे सगळ्या गोष्टी, आणि प्लस तुम्हाला परीक्षेची तयारी, ज्याच्यामध्ये पाठीमागच्या वर्षाचे PYQ ॲनालिसिस करून टाकलेले आहे आम्ही सगळे, म्हणजे विथ ॲनालिसिसचे उत्तर एक्सप्लेन केलेलं आहे. सो नक्की याचा फायदा तुम्ही घेणार असाल तर ही बॅच लगेच जॉईन करा. बॅचची लिंक आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जॉईन करा. त्याचबरोबर तुम्हाला गुगलचा एक फॉर्म पण आम्ही दिलेला आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे हे बघा PYQ विथ ॲनालिसिस मार्गदर्शन बॅच आहे आणि फॉर्म भरण्यासंदर्भातले विशेष लेक्चर पण आहे. आणि तुम्ही जर गुगल फॉर्म भरला नसेल तर खाली गुगल फॉर्मची लिंक आहे, गुगल फॉर्म भरून ठेवा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला पर्सनली हा मेसेज करेल, पर्सनली तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहणार आहे. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकतात. आणि आता बघूया आपण की हे जे RT आहे, हे RT संस्था जी आहे, ही RT संस्था कुणासाठी आहे, तर RT संस्था ही मातंग समाज किंवा मातंग समाजाचे जे उपघटक आहेत त्यासाठी ही संस्था आहे RT. त्याला आपण म्हणतो बघा मातंग समाजासाठी आहे. हे पारंपरिकरित्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आढळणारे एक समाज गट आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा SC कॅटेगरीमध्ये पण मोडतो, अनुसूचित जाती म्हणतो आपण त्याला, येतो. त्यांना अनुसूचित जातींना दिले जाणारे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक आरक्षण सुविधा मिळतात. या समाजातील लोक पारंपरिकरित्या वाद्यकार, गायक, बंजारा, देखभालकार, कामगार, पत्रे बांधणारे आणि गावकुसा बाहेरील कामांमध्ये कार्यरत होते. आता मातंग समाजामध्ये ज्या उपजाती येतात त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्यामध्ये बघा भजनंत्री, डोंबारी, गारुडी, मादारी, मशालबंद, त्यानंतर वाघ्या मुरळी, रेव्वाल, तुरी, अशा प्रकारची ही लोक या कॅटेगरीमध्ये मोडतात. आता या RT जे आहे त्या RTचा अर्थ काय होतो, तर तो आहे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. यांच्या मार्फत या उमेदवारांना, म्हणजे या कॅटेगरीच्या उमेदवारांना शिष्यवृत्ती आणि मोफत प्रशिक्षण दिलं जातं. आता यापैकी बरेचसे उमेदवार बार्टी, महाज्योती, सारथीमधील SC म्हणून सुद्धा लाभ घेतात. फक्त त्यांच्या सर्टिफिकेटवर, म्हणजे कास्ट सर्टिफिकेटवरती मातंग शब्द हा अपेक्षित आहे, तर आणि तर त्यांना RT मार्फत काय होते, कोचिंग योजना किंवा इतर शिष्यवृत्ती दिल्या जाते. तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर या संदर्भातली जाहिरात तर ऑलरेडी आलेली आहे बार्टीकडनं. बघा, बार्टी आणि RT ह्या दोघं एकत्रित जाहिरात तुम्हाला बघायला मिळेल. 22 जुलैला ही जाहिरात आलेली तुमच्या समोर. बघा, बार्टीचा लोगो आहे आणि हा RTचा लोगो आहे. ह्या दोघांनी मिळून पोलीस सैन्य भरती यासाठीची जाहिरात आलेली आहे. लिंक फक्त आज उद्यामध्ये ओपन होणार आहे.
सो जे विद्यार्थी बार्टी आरटी मध्ये किंवा आरटी तुम्हाला एक्सप्लेन केलंय या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमच्यासाठी शासनाने ही नवीन संस्था चालू केलेली आहे आरटी नावाची. याच्या मार्फत तुम्ही शिष्यवृत्तीचा लाभ नक्की घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला जी फॉर्म जेव्हा लिंक ओपन होईल त्यामध्ये फॉर्म फिलिंग करणं, त्यानंतर एक्झाम, त्यानंतर रिझल्ट, त्यानंतर डिव्ही, नंतर चॉईस आणि तुमचं ट्रेनिंग चालू होऊन तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत जाणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण थोडक्यात जाणून घेतलं की आरटी संस्थेविषयी. अजूनही पुढे मी तुम्हाला या संदर्भात अपडेट देणार आहे. या सगळ्या अपडेट बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही एकतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही गुगल फॉर्म भरून द्या आमच्याकडे, किंवा तुम्ही ही 1 रुपयाची बॅच पण घेऊ शकता, ज्याच्या मार्फत तुम्हाला सगळी माहिती आम्ही देतो. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सध्या सगळ्याच संस्थेसाठी म्हणजे टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती, आरटीसाठी ही एक बॅच 1 रुपयाची, ज्याच्यामध्ये पोलीस भरती आणि सैन्य भरतीची डिटेल गाईड करणारी ही बॅच असणार आहे, म्हणजे ज्यामध्ये मार्गदर्शन पण असणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यासंदर्भात PYQ विथ ॲनालिसिस पण आम्ही दिलेली आहे. सो 1 रुपयात आहे, फक्त लगेच जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच करू शकता. आणि गुगल फॉर्म तुम्ही भरला असेल तर गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, फॉर्म पण भरून द्या, जेणेकरून गुगल फॉर्म जर भरला तर तुम्हाला पर्सनली मेसेज आमच्याकडनं जाईल नवीन काही अपडेट आली असेल तर. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो की तुम्ही ही बॅच जॉईन करा. इग्नाइट अकॅडमीचा लोगो आहे हा, हे ॲप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि विशेष चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे पुढील व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.